कुडाळमध्ये पावसाळी हंगामासाठी शिवा आपत सेना सज्ज। कुडाळ शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून शिवा आपत सेना कार्यरत करण्यात आली आहे। सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून एका फोनवर शिवसैनिक मदतीसाठी धावून जाणार असल्याची माहिती मंदार शिरसाट यांनी दिली। अतिवृष्टी, झाडे पडणे, पूरस्थिती किंवा इतर आपत्तीच्या प्रसंगी शिवा आपत सेनेची टीम तत्काळ मदतकार्य करणार आहे। यासाठी जेसीबी, बोट, रोप, सॉ कटर आदी साहित्य सज्ज ठेवण्यात आले असून 50 शिवसैनिकांची टीम कार्यरत राहणार आहे। पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविणे, विषारी साप पकडण्यासाठी सर्पमित्रांची मदत तसेच वृद्ध आणि दिव्यांगांना औषध पुरवठा करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। निश्चितच शिव आपत सेनेचं यावर्षीचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्षी देखील ही शिव आपत सेना ऍक्टिव्ह होती आणि मला सार्थ अभिमान आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे। कारण गेल्या वर्षी किमान 10 ते 15 ठिकाणी झाडं पडली होती, त्या ठिकाणी तात्काळ युद्धपातळीवर झाडं बाजूला करणं, जनजीवन विस्कळीत झालं, त्या ठिकाणी मदत करण्याचं काम शिव आपत सेनेच्या माध्यमातून गेल्या वर्षी झालं होतं। आणि त्याचमुळे यावर्षी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामार्फत शिव आपत सेनेचं आज उद्घाटन केलंय। कुडाळ शहरावर आपत्ती येऊच नये, पण कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, झाडं पडतात, त्या ठिकाणी सरकारी यंत्रणांच्या आधी शिव आपत सेना पोहोचून लोकांना निश्चितच मदत करण्याचं काम करण्यात येईल। शिव आपत सेनेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पूर येईल त्या ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल। त्यासाठी आमच्या बोट वगैरे आणि सर्व यंत्रणा सज्ज आहेत। त्याचप्रकारे ज्या ठिकाणी वयोवृद्ध असतील त्या ठिकाणी पावसाच्या काळात त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचता येत नसेल किंवा त्यांना औषधं आणणं शक्य नसेल, त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांना संपूर्ण सहकार्य करतील। त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी जाईल आणि ज्या ठिकाणी लोकांना स्थलांतरित करण्याची वेळ येईल त्यासाठी सुद्धा आम्ही सज्ज आहोत। स्थलांतरित करून त्यांची जेवणाची, नाश्त्याची आणि पाण्याची सोय देखील आमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी सांगितलं होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्याचप्रमाणे कुडाळ शहर शिवसेना आम्ही नेहमी सन्माननीय विनायक राऊत असतील, आमदार वैभव नाईक असतील, अरुण दुधवडकर असतील, सन्माननीय अमर सावंत असतील, अतुल बंगे असतील, संतोष शिरसाट शहर प्रमुख असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नेहमीच कुडाळ शहरामध्ये काम करतोय। आणि निश्चितच येत्या काळामध्ये आमचा हेल्पलाईन नंबर देखील 9405812121 आणि प्रत्येक वाडीमध्ये आमचे कार्यकर्ते लोकांना मदत करतील एवढं त्या ठिकाणी। शासनाची आपत्कालीन व्यवस्था पोहोचण्याच्या अगोदर कुडाळ शहरवासियांना माहिती झालंय की मंदार शिरसाटची आपत्ती व्यवस्थापन ही जी आहे ती आता पहिली पोहोचते त्या ठिकाणी। कारण गेल्या 2 वर्षाचा अनुभव कुडाळ शहरवासियांना आलेला आहे की मंदार शिरसाट ज्या ज्या संकल्पना कुडाळ शहरवासियांसाठी मांडतात त्या संकल्पना चांगल्या पद्धतीत राबवल्या जातात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात ते मंदार शिरसाट। आज ही आपत्कालीन व्यवस्था जी पूर्ण टीम घेऊन कुडाळ शहरामध्ये काम करतायत, ते गेल्या वर्षी सुद्धा रात्री 2-2, 2:30 वाजता सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यावेळी कुडाळ शहरातल्या नागरिकांनी त्याला चांगल्या प्रकारे पाठिंबा दिलेला होता। त्यामुळे कुडाळ शहरामध्ये अशी परिस्थिती येऊ नये, परंतु आलीच तर त्या ठिकाणी मंदार शिरसाट त्यांची ही संपूर्ण टीम सक्षम आहे। शिव आपत सेना आमचे मंदार शिरसाट आणि संपूर्ण कुडाळ शहराची टीम शहर अध्यक्ष संतोष शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी अगदी चांगलं काम या शिव आपत सेनेने केलेलं होतं। यावर्षी बघितलं तर अनेक वस्तू ज्या पावसासाठी किंवा पुरासाठी लागतात त्या सुद्धा त्यांनी खरेदी केलेल्या आहेत आणि यावर्षी ते चांगल्या प्रकारे काम करतील, जेणेकरून जे लोक पाण्यात अडकतील त्यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान सोसावं लागणार नाही। आणि हे काम करत असताना युवक अध्यक्ष आमचे जिल्हाध्यक्ष आहेत मंदार शिरसाट, आम्ही कुडाळ तालुक्यात सुद्धा कुठे आपत्कालीन परिस्थिती असेल त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू।